हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आम्ही परळला गणपती बाप्पा. तर मित्रांनो पोहोचलो आता रेल्वे स्टेशनला. गणपती बसवलाय ना मित्रांनो, तर हर्षच्या घरी गणपती आहे आणि आता हर्षच्या इथला गणपती 7 दिवसाचा होता. 7 दिवसाचा गणपती होता ना. येस. हर्षचा गणपती गेला आता. तर आता हर्षची आयडिया चालले का आपण जाऊ लालबाग परेलला फिरायला. काय झालं मित्र? मित्रांनो, मी आताच भेटलो. या मित्रांनी मला फार मदत केली. इकडे ठाण्यामध्ये नवीन नाही म्हणता येणार, पण या इकडे फर्स्ट टाइम आलोय मी. तर या माझ्या मित्रांनीच म्हणावं यांना, खूप चांगले होते ते, फार मदत केली. थँक्यू मित्रा, थँक्यू. हे बघ इथे विचार. ओके ओके. पुण्याचं काम केलंय. निघता निघता एक पुण्याचं काम झालंय. काम करताना खूप चांगलं वाटतं. माझ्यावर स्टार आला सर. गणपती बाजला. गणपती बाप्पा. आता इथं ऑनलाईन तिकीट तर काढू नाही शकत. खाली लागला आता. काय नाही करायचं. भावांनो परेल शोधा नाही अरे सीएसटी कार्ड डायरेक्ट झाला ना. सीएसटी कार्ड म्हणजे पुढे पकडायला टेन्शन नाही. सेंट्रल का डायरेक्ट सीएसटी तो शिवाजी महाराज टर्मिनल. अरे तू मागायचा घाबरला ना, पोरं ओरडली म्हणून घाबरला. पोरं चांगली आहेत रे, अशी वाईटाला वाईट नाही आहेत. बोलण्यापुरती अशी बोलतात. फक्त थोडीशी मस्ती करतात. तिकीट दाखव टीसी ला दाखवायला. पाच पुढे आवाज बस. गणपती बाप्पा. ट्रेन तर आल्या आता. सीएसटीला पोहोचल की नाही. हा बिचारा गरीब पोरगा फिरत होता कुठेतरी, याला उचलून आणलं. हे भाई लोक यांना पाणी बिनी देतात तरी पित नाही. बोलतो मला थंड पाणी पाहिजे. आता याला काय बोलायचं. अरे ट्रेन नाहीये. तू जरा त्यांचा उपकार फेडला पाहिजे की नाही. हा गाडी. हे मागाशी हा बोललेला गाडीने जाऊ. गाडीने जाऊ शकतो हा बोललाय. आता जायचं गाडीने. भाईची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तिकीट 30 रुपये. आता ट्रेनचा प्लॅन कॅन्सल झालाय, तर आता आम्ही चाललोय बाईक वगैरे वरून. आता बघू पुढे काय होतं. आता ट्रेनचा आता प्लॅन कॅन्सल झालेला आहे, कारण की ट्रेन येत आहेत आणि बंद होत आहे. मित्राला आलेली टक्कर. काढली गाडी. आता देत आहे टक्कर. मित्रांनो, आपण आलो आता. रस्ता जरा प्रॉब्लेम झाला. तर काय नाही, नवीन ऍडव्हेंचर चालू आहे. टेक्नॉलॉजी चढव. अरे जा उचल. थांब. तेला घे. हे आरामशीर आलोय. मुंबईमध्ये आलोय.
पण अजून रस्ते शोधायचे बाकी आहेत. गाड्या उचलल्यात. अरे कशी वाटते पहिली मूर्ती मुंबईची? एक मूर्ती झाली आपली आता. पहिला होता नायगावचा राजा. आता पुढे रस्त्यात बघू कोणता मिळतो. नायगावचा राजा 22 फुटाची मूर्ती होती, 1 फुटाची. खूप मस्त होती, एक नंबर. आणि त्याची रांगोळी अजून मागच्या होती. आणि पुढचे काही दाखवतो. पुढे जाऊ दे चल. 5 पीस घेतलाय बोल. तर आता लाईन मध्ये जरा हालचाल झाली, तर बघू शकता. बघा पास 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 पास. कडक 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 कडक. आपल्याकडे सगळ्यांकडे घे. पुढे तर मित्र हे दुसरं परळीच्या महाराजाचं दर्शन वगैरे घेऊन झाले. आलं आता परळीचा सम्राट. बघू तर काय चाललंय. हे कुठून जायचे? मध्ये आता बघू मुंबईचा राजा. तिसरी मूर्ती मुंबईची. मुंबईचा राजा पाहिजे होता रे ती. मुंबईच्या राजाला काय आता वर्णन. मित्रांनो आता आलोय परेलचा लंबोदर. राईट पुढे राईट.